पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। खाजगी एजंटांचा बंदोबस्त, अवैध वसुली थांबवणे आणि सर्व व्यवहार पारदर्शक करण्यासाठी धाकटीवाडी सीमानाका तपासणी केंद्राजवळ आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील धाकटीवाडी सीमानाका तपासणी केंद्राजवळील आरटीओ कार्यालयासमोर बुधवार दिनांक 15 जुलै रोजी एलिजूर तालुका उमरगा येथील संतोष गुंडप्पा कलशेट्टी यांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले। आरटीओ कार्यालयातील कथित गैरप्रकारांना आळा घालून सर्वसामान्य वाहन चालक व वाहन मालकांना न्याय मिळावा या प्रमुख उद्देशाने आंदोलन करण्यात आले आहे। उपोषणकर्ते संतोष कलशेट्टी यांनी आरटीओ कार्यालयातील खाजगी एजंट व दलालांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, वाहन चालक व वाहन मालकांची होत असलेला दावा करण्यात येणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी, तसेच वजन काटा आणि कागदपत्र तपासणी दरम्यान कथित अवैध वसुली रोखावी अशी मागणीही केली आहे। यासोबतच आरटीओ कार्यालयातील सर्व व्यवहार पूर्णपणे पारदर्शक, नियमबद्ध आणि सर्वसामान्यांना सुलभ व्हावेत अशीही त्यांची भूमिका आहे। यावेळी बोलताना संतोष कलशेट्टी म्हणाले, सामान्य नागरिकाला न्याय मिळावा, भ्रष्ट प्रवृत्तीला आळा बसावा आणि आरटीओ कार्यालयातील सर्व कामकाज नियमाप्रमाणे व्हावे हीच आमची अपेक्षा आहे। आमच्या न्याय मागण्यांवर प्रशासनानं ठोस निर्णय घेतल्याशिवाय आमरण उपोषण मागे घेतलं जाणार नाही। या आंदोलनामुळे वाहन चालक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि नागरिकांचं लक्ष या प्रश्नाकडे वेधले गेले असून प्रशासनाने या मागण्यांची दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होती। न्याय मिळालाच पाहिजे, अन्याय सहन करणार नाही। मुख्य संपादक विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। सुरुवातीला तुमचं नाव सांगा। राहुल चालू करा। तुमचं नाव सांगा आणि तुम्ही आता जी आमरण उपोषण चालू केले तर त्याचा विषय काय, नेमकं कारण काय तुम्हाला या ठिकाणी बसायचं? मी संतोष गुंडप्पा कलशेट्टी, राहणार येणीगूर, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव। बरेच दिवसापासून ड्रायव्हराचे, चालकाचे आणि मालकांचे ह्या आरटीओ चेकपोस्टवरती खाजगी गावगुंडाकडनं व खाजगी एजंटाकडनं, दलालाकडनं मोठ्या प्रमाणात लूट चालू आहे। पैसे ना दिले तर त्यांच्यावर दादागिरी केलं जात आहे। आज मोटर मालक प्रचंड अडचणीमध्ये आहे। आज 1-1 लाख, 1.5 लाख, 2-2 लाखाचे त्या माणसावरती हप्ते आहेत। डिझेलचा भरमसाठ भाव वाढला। 8-8 दिवस गाड्या भरत नाहीत। आज घरदार विकून, शेती विकून गाड्याचे हप्ते, गाड्या नील करण्याच्या परेशानीमध्ये लेकरावला सणासुदीला सुद्धा त्यांनी कपडे घेऊ शकणार झालेत। आज ड्रायव्हराची आणि चालकाची आणि ट्रक मालकाची आज हे पोझिशन झालेले आहे। आणि मस्तावलेले लोक, आरटीओ अधिकारी कुठंच राहतात बाजूला आणि गावातील चमचे, एजंट त्यावरती दादागिरी करून 1000, 2000, 4000, 5000 असं खोटे नाटे काहीतरी कारण दाखवायचे, वजन जास्त झाले म्हणायचे, विनाकारण कशा तर त्रुटी काढायचे आणि मोठ्या प्रमाणात तिच्यावरती दंड आकारणी करायची भीती दाखवायचे आणि 2-2, 3-3 हजार त्या गरीब ड्रायव्हर 8-8 दिवस बायको, लेकरं, घरदार, सणाला सुद्धा, मातीला सुद्धा, लग्नाला सुद्धा हे ड्रायव्हर आमचा मालक येऊ शकत नाही। आज परेशान आहे तरी हे लोक ह्याची पिळवणूक करतात। का हो, कशासाठी? तुमच्या बापाचं देणं द्यायचं आहे, तुमचे उसने पैसे द्यायचं आहे, कशासाठी हे लूट तुमची, कशासाठी एवढी दादागिरी? हे कुठं तर थांबलं पाहिजे। आरटीओ साहेब, तुम्ही त्यांना आशीर्वाद असल्यामुळं ह्या लोकांची गुर्मी वाढली, ह्या लोकांची ताकद वाढली, ह्या लोकांचा रुबाब वाढला। तुमच्या जीवावरती हे लोक वसुली करतात। आदरणीय आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब, परिवहन खातं तुमच्याकडे आहे, लक्षात ठेवा। ह्या गोरगरिबाच्या पैशावरतीच तुम्ही राज करत आहोत का? ह्या गोरगरिबाची लूट तुमच्या डोळ्याला दिसत नाही का? कशासाठी पिळवणूक करता या लोकांची? ह्या लोकांना पगारी कमी आहेत का? आज एक एजंटाची प्रॉपर्टी बघितले, 10-10, 20 एकर, बघितलं तर बंगल्याची टोपी पडते। कुठून आले एवढे पैसे? या आलेल्या पैशाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे साहेब। प्रताप सरनाईक साहेब, तुम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री आहोत, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आहोत। आरटीओ कार्यालयावरती हे गोरगरिबाची, हे जनतेची, ड्रायव्हर लोकांची हे लूट थांबली पाहिजे। कसं येत नाही तुमच्या लक्षामध्ये? दिवसा डोळ्या हे लूट करतात गरिबाची, काय हिच्यावरती आळा बसत नाही। एखादा सामान्य माणूस बारीक सारीक तक्रार केलं तर त्याला हातकड्या घालून तुम्ही मध्ये नेताय।
हे दिवसा डोळा लूट करतात, हे तुम्हाला दिसत नाही का साहेब? हे प्रकार इतके दिवस खपवून घेतलं, यानंतर खपवून घेतलं जाणार नाही, लक्षात ठेवा. आता तुम्ही जे आरोप केलेत त्या आरोपाविषयी तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याला काय चौकशी, काय पत्र व्यवहार वगैरे काय केला होता का? आम्ही यापूर्वी या महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त मुंबईला सुद्धा मी मेल केलेला आहे, ACPला सुद्धा सांगितलेला आहे महाराष्ट्राच्या, आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रताप सरनाईकाला सुद्धा मेल केलेला आहे. जिल्ह्याच्या SP ला सर्व जे काय गव्हर्नमेंटचे जेवढे काय ऑफिस असतील, अधिकारी असतील, मी सर्वांना हे वारंवार 2-3 वेळेस पत्रव्यवहार केला आहे. पत्रव्यवहार केला असताना त्याला मला कुठलं समाधानकारक उत्तर न आल्यामुळं मी आज हे उपोषण करत आहे. याबाबत तुमच्याकडे कुठले पुरावे आहेत का? कागदपत्रे तुमच्याकडे कुठले पुरावे आहेत का? खाजगी लोकांचे माझ्याकडे पुरावे आहेत, काय गोष्टीचे शूटिंग सुद्धा माझ्याकडे आहेत. तुमच्या आता प्रमुख मागणी काय आहे तुमची? प्रमुख मागणी हे जे गावगुंडांचं व खाजगी एजंटाचं संपूर्ण परिसरामध्ये जे वावर झालेला आहे हे थांबलं पाहिजे, आणि संपूर्ण परिसर हे चारी बाजूनं CCTV फुटेज हे लावले पाहिजे. इथं नाही असेल तर चालतंय. बिंदास रा बिंदास बोल. प्रॉब्लेम काय तुला आठवते हा शिवा नको शिवा नको. तुला काय अडचण आहे का बा? अडचण काय एंट्री फीस वगैरे अडचण आहे हा सांगा सगळ्या गाड्या गुजरातच्या त्या रणजितच्या सगळ्या करून 500 रुपये देतात, आणि आम्ही स्वतः नडगुरत आहे बाहेर तुम्ही बांधले 50 रुपये हा. तरी पण आमच्याकडून 500 रुपये घेतो. हे काटाचं नियममध्ये आमचं. ठीक आहे. सगळे काटे बंद झाले, फक्त महाराष्ट्र मागचं घातलं. तुमच्या आईला धवायचं. एक नंबर बाई. बात करने का क्या? अरे भैया न्यूज वाले रे. क्या प्रॉब्लम? अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.